आंबवडे येथील महिलांचे दारूबंदी लढ्याला यश। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेले आंबवडे हे गाव आदर्श गाव म्हणून प्रचलित आहे। गावात काही महिन्यापासून गझिबो नावाचे परमिट रूम आणि बियर बार सुरू आहे। ग्रामपंचायतीच्या कोणत्याही परवानगीशिवाय हे दुकान चालू करण्यात आलं असून गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली असल्यानं त्याला आमचा विरोध असल्याचं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचं मत होतं। परमिट रूम आणि बियर बारचे मालक दत्तात्रय नारायण जाधव यांच्या म्हणण्यानुसार रीतसर पूर्व परवानगीनेच परमिट रूम आणि बियर बार सुरू केला असल्याचं सांगण्यात आलं। याबाबत गावकऱ्यांनी गावसभा घेऊन बियर बार बंदीचा निर्धार केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिल्यानंतर आज आदर्श विद्यालय आंबवडे येथे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। एकूण 2 मतदान केंद्रावर गावातील एकूण 599 महिला मतदानापैकी 415 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली आणि या बॅलेट पेपरवर उभी बाटली आणि आडवी बाटली अशी 2 चिन्ह होती। त्या 2 चिन्हापैकी एका चिन्हावर शिक्का मारून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। 5 नंतर त्याच ठिकाणी मतमोजणी करण्यात आली। या मतमोजणीमध्ये उभी बाटली चिन्हासाठी एकूण 349 इतकी मतं मिळाली, तर आडवी बाटलीसाठी 31 मतं मिळाली। तर या मतदान प्रक्रियेमध्ये 35 इतके मतदान बाद झाले। 349 इतक्या मताने उभी बाटली आडवी झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं। नमस्कार, मी तहसीलदार पन्हाळा माधवी शिंदे। आज आंबवडे गावामध्ये मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद निवडणूक सन 2025 ही जी निवडणूक झाली आहे त्याचा निवडणूक निकाल आपण सांगतोय या ठिकाणी। त्याच्यामध्ये एकूण 599 इतके मतदार होते, महिला मतदार होत्या। पैकी 415 इतक्या महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे। त्याच्यापैकी मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवावी या बाजूने केलेलं मतदान महिलांनी हे 349 एवढं आहे। याची जी टक्केवारी पाहिली असता एकूण मतदारांशी 58.26 एवढी याची टक्केवारी आहे। मद्य विक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी या बाजूने झालेलं मतदान हे 31 एवढं आहे आणि हे 5.17 इतकं टक्केवारीमध्ये आहे। अवैध मते ही 35 आहेत आणि एकूण टोटल मतदान हे 415 या पद्धतीने मतदान इथे झालेलं आहे आणि मतदानाचा निवडणूक निकाल पण आपल्या समोर मांडलेला आहे। धन्यवाद। गेल्या 4 महिन्यापासून गावातील ग्रामस्थ महिलांनी केलेल्या परिश्रमाला यश आलं असल्याचं आंबवडेच्या सरपंच राजश्री गुरव यांनी सांगितलं। आंबवडे गावच्या ग्रामपंचायत व सर्व गावातल्या मंडळींनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत। 3 महिने झाले ह्या कष्टात आहेत आणि कुणीही आपल्या गावच्या महिलांनी आणि सर्व या नवीन कार्यकर्त्यांनी जुन्या पिढीने कुणीही एकमेकाचे भेदभाव न मानता सगळ्यांनी पाठिंबा देऊन एकोप्याने 3 महिने सगळ्यांनी काम करून आंबवडे गावच्या महिलांचा विजय आहे। निकालानंतर महिलांसह ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला। ही मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पन्हाळचे तहसीलदार माधव शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक KB बिरादार, SR गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आज खऱ्या अर्थाने जी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान झाले त्यासाठी सर्व महिलांनी जे 100% महिलांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्या कष्टाला फळ मिळाले आणि सर्वांच्या महिलांच्या सगळ्या योगदानाने या गेले महिन्याभर जे कष्ट केले ते महिलांनी आणि खरोखर आदर्श गाव हा कायम आदर्श गाव राहावा आणि त्यातून दारूबंदी कायमची बंद व्हावी आणि त्याला आळा बसावा यासाठी जे प्रयत्न केले ते आज सक्सेस झाले आणि त्याबद्दल सर्व महिलांचे मनापासून आभारी आहोत। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।